प्रकारे रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं, त्याच प्रकारे फिरंग्यांनी आपल्या धरती मातेचं अपहरण केलं आहे. म्हणूनच आपण सर्वांनी राम बनायला हवं, जेणेकरून आपण आपल्या धरती मातेला या फिरंग्यांपासून स्वतंत्र करू शकू. या तर त्याच बांगड्या आहेत जिचे तुकडे मला जाहिरातीजवळ मिळाले होते. म्हणजे याचा अर्थ क्रांतिगुरु बहुतेक मनुबाई. काय बातमी आणलीयस? काही कळलं का की जानकीबाई गंगाधर रावांच्या विवाहासाठी इतकी आतुर काय? राणी साहेबा, त्यांनी झाशीची राणी शोधलीये. कोण आहे ती? ती कोणी साधारण मुलगी नाहीये, विषकन्या आहे, विषकन्या. शह आणि मात. जी जा. जी. पाहिलंस कृष्णराव, जानकीबाईंनी स्वतःच आमचं काम केलंय. तू इतका विश्वासाने कसं म्हणू शकतोस की मनुबाईच क्रांतिगुरु हाय? साहेब, हे पहा, हे बांगड्यांचे तुकडे आम्हाला जाहिरातीजवळ पडलेले मिळाले. पण हे बांगड्यांचे तुकडे मनुचेच हाय याचा काय पुरावा आहे? सरकार याचा कोणी साक्षीदार तर नाही, परंतु मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मनूने अशाच बांगड्या घातलेल्या आहेत. नो नो द्रौपदी, विदाउट प्रूफ ही गोष्ट बाजीरावला बोललो आम्हाला प्रॉब्लेम होणार हाय. यावेळी मी अशा जाळ पसरवणार की मनुबाई जर क्रांतिगुरु हाय तर बिलकुल पण नाही वाचणार. द्रौपदी, तू एक काम कर, रात्री बाजीरावच्या महालाच्या बाहेर पहारा दे. अंडरस्टँड? जी सरकार. सर्वात आधी तुम्हाला युद्धकला शिकायला हवी, जिच्या योगे आपण रावणाचा वध करू. सर्वात प्रथम आपण काय शिकायचं? सर्वात आधी आपण धनुष्याने तीर चालवायचा. अगं मनुताई, आम्ही पण. हो हो, सगळ्या जणी. क्रांतिगुरुला पकडलंय. ऐका ऐका ऐका. क्रांतिगुरु पकडला गेला? पकडलं तरी कोणाला?